नाकून श्वास आत घेतला, छाती भरून घेतले, श्वास रोखून ठेवलेला आहे आणि श्वास रोखून ठेवल्यानंतर आज जी हवा आहे हृदयामध्ये, छातीमध्ये जी हवा आहे ती एक प्राणवायू आहे, दुसरा कार्बन डायऑक्साईड आहे. आपण प्राणवायू जो आहे, ऑक्सिजन जो आहे तो आपल्या देहासाठी वापरतो, आपल्या शरीरासाठी वापरतो, आपल्या रक्ताभिसरणासाठी वापरतो आणि उरलेला जो कार्बन डायऑक्साईड वायू आहे तो उजव्या नाकूने बाहेर सोडून देतो किंवा आपण श्वासोच्छवासासाठी बाहेर सोडतो. हा जो ऑक्सिजन आहे आणि ह्या प्रक्रियेमध्ये छातीमध्ये श्वास रोखून ठेवल्यानंतर तो आपल्याला आपल्या देहामध्ये आपल्या नेमक्या कोणत्याही एका अवयवामध्ये त्यातला प्राणवायू तिथपर्यंत घेऊन जाता येतो. हा त्यातला पुढचा टप्पा आहे. म्हणजे माझ्या इथं मेंदूमध्ये असं वाटत आहे काहीतरी तोसं दुखतंय किंवा असं काहीतरी होतंय, त्यावेळी मी हा रोखलेला श्वास जो आहे त्यातला जो प्राणवायू आहे तो मी त्या दुखऱ्या भागापर्यंत घेऊन जाऊ शकतो. किंवा माझा मनगटाचा हात दुखत आहे तर तो श्वास, रोखलेला श्वास त्या अवधीमध्ये त्या मनगटाच्या दुखऱ्या भागापर्यंत घेऊन जाऊ शकतो. किंवा पाठीचं माकड हाड आहे त्या माकड हाडापर्यंत, किंवा पायाचा जो घोटा आहे, ते दोन्ही पायांचे घोटे आहेत, दुखणाऱ्या भागा म्हणजे दुखऱ्या अवयवापर्यंत. मग शरीर तर आहेच, पण आतली जी पंचेंद्रिय आहेत या पंचेंद्रियांच्या पर्यंत सुद्धा मी हा प्राणवायू रोधून तिथपर्यंत घेऊन जाऊ शकतो. ही त्याची पुढची प्रक्रिया आहे. म्हणजे अर्थात हे सगळं समजून घेण्याचा भाग आहे, त्याचा सराव करण्याचा भाग आहे आणि त्यातून मग आपल्याला त्याची महती कळू शकते. योगाभ्यासामध्ये हे शैथिल्य म्हणजे तपश्चर्या, म्हणजे तपश्चर्याचा कालावधी 12 वर्षाचा असतो. जेव्हा एखादा योगी पुरुष तपश्चर्याला बसतो तेव्हा अशा प्रकारचे प्राणायाम करत तो 12 वर्ष बसलेला असतो. म्हणजे 12 वर्षाच्या एवढ्या सरावानंतर त्याचं काय होत असेल ते मग ज्ञानेश्वर त्या आपल्या ओळीमध्ये सांगतात, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जायची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. या विश्वामधल्या चराचरामध्ये प्रवेश करण्याचं तंत्र किंवा अर्थात यातला श्रद्धा, अंधश्रद्धा, यातलं शास्त्रीय कारण, हा सगळा अभ्यासाचा विषय होऊ शकतो, त्यावर आपण चर्चा करू शकतो, त्याबद्दल प्रश्न आहे. पण या सरावानं, या प्राणायामाच्या सरावानं आपल्या संपूर्ण शरीरावरती, आपल्या संपूर्ण देहावरती, आपल्या संपूर्ण मनावरती, या आध्यात्मिक भाषेमध्ये आत्मा हा जो भाग आहे त्या आत्म्यावरती पूर्णपणे नियंत्रण मिळवण्याचं सामर्थ्य या प्राणायामामध्ये आहे, अशी ही 6व्या अध्यायामध्ये कल्पना आलेली आहे. आणि पुढच्या 11व्या अध्यायामध्ये आपण बाहेर कुठपर्यंत हा, म्हणजे ज्ञानेश्वर म्हणाले तसं किंबहुना चराचर आपणची झाला, ते 11व्या अध्यायामध्ये, गीतेच्या 11व्या अध्यायामध्ये हे संपूर्ण विश्व म्हणजेच मी, या विश्वामधलं मी काहीही पाहिलेलं नाही, असं काहीच शिल्लक राहिलं नाही. म्हणजे विश्वरूप दर्शन ज्याला आपण म्हणतो त्या 11व्या अध्यायामधलं आहे, त्याचा विचार तिथे येतो. आणि मग आपण जेव्हा ही शिथिलतेचा प्रयोग करत होतो किंवा आपण शिथिलतेचा सराव करत होतो त्यावेळी माझ्या मनामध्ये हे काही प्रश्न उपस्थित झाले, किंवा हा एक वेगळा म्हणजे सिलोनं सांगितलेला शिथिलतेचा एक अनुभव किंवा त्याची अनुभूती आपण घेत असताना माझ्या मनामध्ये या गीतेतल्या 6व्या अध्यायातल्या प्राणायामाशी, ओंकाराशी, प्रणव ओंकाराशी तुलना माझ्या मनातल्या मनात होत होती. आणि म्हणून मी हा विषय मागच्या शुक्रवारी आपल्या पुढे ठेवला, किंवा हे प्राणायाम किंवा हा प्रणव ओंकार किंवा ही श्वासोश्वासाची प्रक्रिया या पद्धतीनं समजून घेऊन याच्याशी काही या तत्वज्ञानाशी काय त्याची तुलना होऊ शकते काय, असा माझ्या मनामध्ये जो प्रश्न निर्माण झाला होता तो मी आपल्या समोर ठेवलेला आहे. यावरती आपण सर्वांनी भाष्य करायला माझी काही हरकत नाही. धन्यवाद. तर मी ह्याच्याबद्दल एक 2-4 मिनिटं बोलू इच्छितो. पहिली गोष्ट अशी आहे की प्राणायाम
हा अष्टांग योग ज्याला म्हणता येईल त्यातलं एक अंग आहे. आणि त्याच्या आधी येणारी अंग जी आहेत ती यम, नियम, प्रत्याहार, आसन आणि त्यानंतर प्राणायाम, ध्यान, धारणा आणि समाधी अशी 8 अंग आहेत. आणि प्राणायाम हा त्यातला 5वा भाग आहे. म्हणजे यम, नियम, प्रत्याहार आणि आसन याच्यानंतर येणारा भाग हा प्राणायाम आहे. बरोबर. दुसरी गोष्ट अशी आहे की प्राणायामामध्ये आपण एक कृती करत असतो आणि त्या कृतीचा आपण अनुभव घेत असतो. आणि ते कृतीचा अनुभव घेण्याची जी प्रक्रिया आहे त्याला खूप सराव लागतो, म्हणजे अभ्यास लागतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाकीच्या कुठल्याही गोष्टीवर आपलं लक्ष असून चालत नाही. त्यामुळे त्याला अभ्यास आणि वैराग्य अशी 2 गोष्टी ह्या त्याला लागतात. आणि मग आपल्याला तो अनुभव यायला लागतो. आणि याच्याशी तुलना केली तर शिथिलीकरणामध्ये आपण कुठली कृती करत नाहीये. फरक दोन्ही मधला एवढाच आहे की एकामध्ये आपण कृतिशून्य आहोत शिथिलीकरणामध्ये, आणि केवळ आपलं लक्ष, शारीरिक कृती काही होत नाहीये पण केवळ लक्ष आपलं फिरतंय. आणि प्राणायामामध्ये शारीरिक कृती होतीये आणि आपलं लक्ष हे त्याच्यावर आपण स्थिर करतोय. असा हा दुसरा फरक शिथिलीकरण आणि प्राणायामामध्ये आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट जी आहे, साम्य काय आहे दोघांमध्ये तेही बघितलं पाहिजे. तर पहिली गोष्ट अशी आहे की जीवनाचा अनुभव, जिवंत असण्याचा अनुभव. आपण जिवंत आहोत म्हणजे नेमकं काय आहोत हा अनुभव आहे, ही अनुभूती आहे. आणि आपण जागे आहोत आणि आपण आत्ता जिवंत आहोत, मग ह्या क्षणाचा आपण अनुभव घेतो आहोत. तर त्या अनुभवाचा अर्थ काय आहे? त्या अनुभवाचा जिवंत असणे याचा अनुभव काय आहे? हा ज्याला आपण एका तंद्रीमध्ये असतो आणि खरोखर जागे असतो. हा भाग पुढे आपल्या याच्यात आलेला आहे. झोप आणि जागेपणा या प्रकरणामध्ये तो आलेला आहे. परंतु सांगायचं साम्य असं आहे की सर्व काळामध्ये आणि सर्व संस्कृतीमध्ये असं दिसतं की माणसाला जीवनाचा वरवरचा अनुभव आणि जीवनाचा सखोल अनुभव, म्हणजे अगदी जीवनाच्या अगदी जवळ जाऊन घेतलेला सखोल असा अनुभव आणि वरवरचा अनुभव याच्यामध्ये फरक आहे. आणि वरवरच्या अनुभवापासनं सखोल अनुभवाकडे जाण्याची माणसाची प्रवृत्ती आहे आणि त्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत. आणि अष्टांग योग आणि त्यातला प्राणायाम हा त्यातला एक मार्ग आहे. आणि तसंच शिथिलीकरण, शांतीचा अनुभव, शक्तीचं प्रगमन हा आणखीन एक मार्ग आहे. त्यामुळे दोन्हीचं उद्दिष्ट एकच आहे. परंतु आणि दोन्हीमध्ये साधना ही आवश्यक आहे, म्हणजे अभ्यास हा आवश्यक आहे. आणि ती एक मनामध्ये एक उद्देश ठेवून केलेली साधना आहे. आणि त्यामुळे ती सतत करायचा अभ्यास आहे त्याच्यामध्ये. आता प्राणायाम किंवा योग मार्ग यातला आणि आपल्या ह्या आंतरिक दृष्टीचा किंवा अंतर्मुखतेचा जो मार्ग आहे त्याच्यामध्ये साम्य हे आहे की दोन्हीमध्ये जीवनाचा सखोल आणि अगदी तलस्पर्शी अनुभव घेण्याचं उद्दिष्ट आहे. हे साम्य आहे. आणि फरक एवढाच आहे की गीतेमध्ये जे सांगितलेलं आहे त्या तत्वज्ञानाला एक चौकट आहे की तुम्ही शेवटी करायचं कुठलं आहे, तर शेवटी तुम्हाला नेमून दिलेलं काम करायचं आहे. आणि तुम्हाला नेमून दिलेलं जे काम आहे ते तुमच्या जाती व्यवस्थेमध्ये जे तुम्हाला दिलेलं आहे काम, चातुर्वर्ण्यम मया सृष्टम, त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या गुणकर्म विभागाप्रमाणे तुम्ही ते काम करायचं आहे. आणि याच्यापेक्षा थोडं वेगळं हे आपल्या म्हणजे हे मानववादी भूमिकेमध्ये असं म्हटलेलं नाहीये की तुम्ही जाती व्यवस्थेने नेमून दिलेलंच काम करायचंय. त्याच्या उलट असं म्हटलेलं आहे की तुम्ही कुठल्या जातीत जन्मला हे तुमच्या हातात नव्हतं.
तुम्ही काही ती जात निवडली नव्हती. म्हणजेच याचा अर्थ असा की याच्या पुढे तुम्हाला काय करायचंय हे तुम्ही स्वतः निवडायचं आहे. हे तुमच्या स्वतःच्या निवडीवर अवलंबून आहे. हा दोन्ही मधला मला वाटतं एक महत्वाचा फरक आहे. त्यामुळे त्या अर्थाने नवमानववाद जो आहे हा आधुनिक जगाशी जुळवून घेणारा आहे. आणि जर तुम्ही चातुर्वर्ण्य मानत नसाल तर मग गीतेमधला हा जो भाग आहे चातुर्वर्ण्य मया सृष्टम हा तुम्हाला थोडासा त्रासदायक वाटू शकतो. जर तुम्ही चातुर्वर्ण्य मानत असाल तर तुम्हाला त्यात काही ते आपण आता वाईट वाटणार नाही. त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. राजेंद्र, असं हा, मला बोला. या ठिकाणी दोघांची सांगावंसं वाटतं. अतिशय माझं चांगली यावर्षी विवेचनं आत्ताचं झाल्यामुळे भाष्य थोडं संपलं. बोलतो हो. की आणि एक फरक मला जाणवतो की हिंदू धर्माची कल्पना व्यक्तीचा मोक्ष ही आहे आणि मानववादाची कल्पना ही जगाचं मानवीकरण करणं अशी आहे. तर ह्याच्यातला फरक काय दिसतो आपल्याला की निर्मळे सर बरोबर म्हणाले हे विश्वच माझं आहे. आज एवढं चांगलं तत्वज्ञान असून तेवढं रॅडिकल बदल झाले नाहीत. निर्मळे सर तर त्याचे सारखे बोलत असतात. महाराष्ट्र तरी नशीबवान आहे. इकडे अनेक सामाजिक सुधारणा करणारे लोक होऊन गेले. आगरकर आहे, आंबेडकर आहे वगैरे. पण इतर स्टेट बघितल्या तर आता युपी बघा तर ते काय युपी अयोध्येचं युपी आणि आताचं युपी सारखंच असल्यासारखं वाटायला लागतं किंवा त्याच्यात काहीच फरक झाला नाही. त्यामुळे म्हणून मला नवमानववाद हे जास्त काय बरं रॅडिकल म्हणजे बदल करण्याला प्रोत्साहित करणार आणि त्यामुळे महत्वाचं वाटते आपल्या कॉन्टेक्स्ट मध्ये. थांबतो. मी परत एकदा मनन वाचतो. मनन येथे सांगितले आहे की जीवनातली अर्थशून्यता कशी अर्थपूर्ण आणि कृतार्थ जीवनात रूपांतरित करायची. इथे आहे आनंद आणि शरीर, निसर्ग, मानवता आणि अंतरात्म्याबद्दलचे प्रेम. इथे थारा नाही त्याग, अपराधी भावना आणि अज्ञाताकडून येणाऱ्या धमक्यांना. इथे संसारी गोष्टींचा बिलकुल झगडा नाही शाश्वताशी. इथे त्या आंतरिक अनुभूतीबद्दल बोलले गेले आहे जी विनम्रपणे शोध घेत दक्षतेने मनन करणाऱ्या सर्वांना नक्कीच भेटते. याच्यामध्ये ते इथे आहे आनंद ह्याच्यानंतर कॉमा पाहिजे. इथे आहे आनंद आणि मग पुढचा भाग जो आहे आणि इथे आहे आनंद आणि शरीर. कॉमा पाहिजे नाही, आनंद नंतर कॉमा पाहिजे आणि मग आणि शरीर वगैरे हा भाग आहे. इथे आहे आनंद आणि शरीर नाही आणि शरीर, निसर्ग, आत्मा, अंतरात्मा, मानवता यांच्याबद्दलचे प्रेम. शरीर आणि निसर्ग आणि शरीर आणि निसर्ग नंतर पण कॉमा आहेत. नाही तो कॉमा आहे पण ते वाक्य तिथे थांबतं. इथे आहे आनंद आणि शरीर, निसर्ग, मानवता, अंतरात्मा यांच्याबद्दलचे प्रेम. म्हणजे शरीर हा त्या निसर्ग आणि याला जोडलेला आहे. त्या ओळीमधला तो शब्द आहे. गेल्या वेळेला आपण समजून घेण्याची वृत्ती याचं वाचन करून त्याच्यावरती चर्चा केली होती आणि आज आपण तिसरं जे प्रकरण आहे निरर्थकता त्याचं वाचन करू. निरर्थकता. बऱ्याच दिवसानंतर मला हा मोठा विरोधाभास जाणवला
सर समजून घेण्याची वृत्ती पण आपण वाचायला हरकत नाही ना. परत एकदा. म्हणजे तो ओळीने होईल मग ते. ठीक आहे. समजून घेण्याची वृत्ती. तुम्हाला काय वाटते ते मला कळते आहे, कारण मी तुमची स्थिती अनुभवू शकतो. पण मी जे म्हणतोय ते कसे अनुभवायचे ते तुम्हाला ठाऊक आहे का? म्हणून माणसाला आनंदी आणि मुक्त होण्यासाठी काय केले पाहिजे हे मी निरपेक्षपणे तुम्हाला सांगत असेल तर ते समजून घेण्याचा प्रयत्न वाया जाणार नाही. माझ्याशी वाद घालून तुम्हाला ते उमगेल असे समजू नये. तुम्हाला जर वाटत असेल की याला विरोध करून ते चांगले समजेल तर अर्थातच तसे करायला मोकळे आहात. पण या विषयात तसे घडेल असे मला वाटत नाही. तुम्ही जर विचाराल की कोणती पद्धत अवलंबवावी तर मी सुचवेन की जे मी इथे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतोय त्यावर तुम्ही सखोल आणि अजिबात घाई न करता मनन करा. पण तुम्ही म्हणाल की तुम्हाला बरीच महत्वाची इतर कामे आहेत तर मी एवढेच म्हणेन की तुम्हाला आयुष्य झोपून किंवा खंगून घालवायचं असेल तर त्याबद्दल मी काहीच करू शकत नाही. माझी सांगण्याची पद्धत तुम्हाला आवडत नाही असे म्हणाल तर हे लक्षात घ्या की एखादे फळ आवडले तर तुम्ही त्याच्या सालाबद्दल तक्रार करत बसत नाही. मी सांगतो ते मला सोयीचे वाटते त्या पद्धतीने. ज्यांना आंतरिक सत्याशी दुरान्वयी काही घेणे नाही अशा लोकांना रुचेल तसे काही मी सांगू शकत नाही. याच्यानंतर निरर्थकता हे प्रकरण आहे. बऱ्याच दिवसानंतर मला हा मोठा विरोधाभास जाणवला. ज्यांनी पुराशी अपयशे बाळगली त्यांना अखेरच्या लढाईत उज्ज्वल यश मिळू शकते. या उलट ज्यांनी आयुष्यभर आपल्या यशाची महती मिरवली त्यांना अखेरीस पालापाचोळ्यासारखे रस्त्याच्या कडेला निपचित पडावे लागले. बरेच दिवस उलटल्यावर अगदी काळ्या मिट्ट अंधारातून आल्यावर मला प्रकाश दिसला. तो कुठल्या शिकवणुकीने नव्हे तर मनन केल्याने. मग मी पहिल्या दिवशी स्वतःला सांगितले, एक, जर काही मरणानंतर संपणार असेल तर आयुष्याला काही अर्थ नाही. 2, आपली कृती चमकदार असो वा तिरस्करणी असो तिचे जे काही समर्थन आपण करतो ते म्हणजे एक स्वप्नरंजन असते आणि ते शेवटी पोकळ ठरते. 3, ईश्वर ही एक अनिश्चित गोष्ट आहे. 4, श्रद्धा ही तर्क आणि स्वप्न याच्यासारखीच अस्थिर आहे. 5, आपण काय केले पाहिजे याबद्दल पुरेसा वाद घालता येईल पण शेवटी कुठल्याच युक्तिवादाला ठाम आधार नसतो. 6, जो एखाद्या कृतीसाठी निर्धार करतो त्याची जबाबदारी ही जे कोणी कसलाच निर्धार करत नाही त्यांच्या जबाबदारीपेक्षा जास्त असत नाही. 7, मी जगात माझ्या हिताचा विचार करून चालतो आणि त्यामुळे मी भ्याड किंवा शूर करत नाही. माझे हित यामुळे कुठल्याही गोष्टीचे समर्थन किंवा धिक्कार होऊ शकत नाही. माझी कारणे ही इतरांच्या कारणांपेक्षा अधिक चांगली किंवा जास्त वाईट असत नाहीत. दूरपणा मला भयानक वाटतो पण त्यामुळे किंवा मुळात मला तो दयाळूपणापेक्षा चांगला किंवा वाईट वाटत नाही. 11, मी किंवा इतर जण आज जे म्हणतो ते उद्या योग्य नसेलही.
12 मरणे हे जगण्यापेक्षा किंवा जन्माला न येण्यापेक्षा चांगले आहे असे नाही किंवा वाईटही नाही. 13 कोणाच्या शिकवणीमुळे नव्हे तर अनुभूती आणि मनन यामुळे मला हे जाणवले की जर काही सारे मृत्यूनंतर संपणार असेल तर जीवनाला काही अर्थ नाही. असं हे तिसरं प्रकरण आहे. याच्यामध्ये महत्वाचे मुद्दे सिलोनी मांडलेले आहेत. मला वाटतं आज आपण हे याच प्रकरणावर चर्चा करणं बरं राहील. पाटील सरांनी काय बोलावं अशी विनंती आहे. आधीच्या प्रकरणात आणि इथे पहिल्या आणि शेवटच्या मुद्द्यामध्ये एक गोष्ट कॉमन आलेली आहे. इफ एव्हरीथिंग एंड्स विथ डेथ, म्हणजे सर्व काही सर्वाचा काही शेवट होणार असेल तर देर इज नो मिनिंग इन लाईफ, जीवनात काही अर्थ नाहीये. याच्यामध्ये त्याला नक्की सिलोयाना काय म्हणायचं आहे, काय अपेक्षित आहे, थोडं विवेचन केलं तर बरोबर आहे. याचा एक सोपा अर्थ असा आहे की जीवनात अर्थ आहे असं घ्यायचं की मरणानंतर सगळं संपत नाही. मरणानंतरही काही शिल्लक राहतं, ज्याला आपण मरण म्हणतो त्याच्यानंतरही काही शिल्लक राहतं. असा त्याचा एक साधा सोपा अर्थ आपल्याला काढता येईल. किंवा असं म्हणता येईल का, लाईफ इज मिनिंगफुल, जीवन अर्थपूर्ण आहे. नाही, जीवनाला काही एक अर्थ मिळू शकतो. जीवन अर्थपूर्ण आहे की नाही हे आपल्याला ठरवावं लागतं बर का. कारण त्याची जी प्रस्तावना आहे ना, ती प्रस्तावना फार महत्वाची आहे. ती प्रस्तावना अशी आहे की बऱ्याच दिवसानंतर मला हा मोठा विरोधाभास जाणवला हो. की ज्यांनी उराशी अपयशी बाळगली त्यांना अखेरच्या लढाईत यश मिळालं, आणि ज्यांनी आयुष्यभर यशाची महती मिरवली त्यांना शेवटी निश्चित पडावं लागलं. असंही होऊ शकतं. त्यामुळे बरेच दिवस उलटल्यावर मला काळ्या अंधारातनं आल्यावर एक प्रकाश दिसला, आणि तो कुठल्याही शिकवणुकीने नव्हे तर मनन केल्याने. म्हणजे मला जो अर्थ दिसला किंवा मला जो अर्थ सापडला तो मी मनन केल्यामुळे सापडला. तो कुठल्या शिकवणुकीमुळे मला सापडला असं नाही म्हणता येणार. त्यामुळे मनन केल्यानंतर काही एक जीवनाला अर्थ आहे असं सिलोला वाटायला लागलं. आता आपल्याला वाटायला लागतं की नाही हे आपल्याला आपलं मनन केल्यानंतर कळेल. त्यामुळे मुळामध्ये जीवन असं आहे किंवा जीवन तसं आहे असं नसून मला अनुभव काय येतो हा महत्वाचा भाग आहे. म्हणून तुम्ही जर बघितलं 12वा जो मुद्दा आहे मरणे हे जगण्यापेक्षा किंवा जन्माला न येण्यापेक्षा चांगले आहे असे नाही किंवा वाईटही नाही. म्हणजे मुळामध्ये ह्या गोष्टींना अर्थ आहे की नाही हा मुद्दा आहे. तो अर्थ मी देत असतो आणि माझ्या अनुभूतीमधनं देत असतो. त्यामुळे हे जाणवणं हे महत्वाचं आहे. ही आंतरिक अनुभूती येणं हे महत्वाचं आहे. असा यातला एक भाग आहे. तुम्ही वैचारिक पातळीवर जर बघत गेलात, शिकवणूक ही वैचारिक पातळीवर असते, आणि वैचारिक पातळीवर ज्या गोष्टी असतात त्या आपला तर्क असतो, आपलं काहीतरी हितसंबंध असतात, त्याच्यावर आधारित असतात. आणि ह्या ज्या वैचारिक पातळीवरच्या गोष्टी आहेत किंवा आपले निर्णय आहेत आणि आपले हित आहेत आणि आपलं त्याच्याबद्दलचं काही मूल्यमापन आहे, या सर्व गोष्टी ह्या काळानुरूप बदलणाऱ्या आहेत. असं ह्या तुम्ही जर वाचली हे सगळी 13 वाक्य जर वाचली तर त्याच्यामधनं जो अर्थ मला दिसला तो असा
की वैचारिक पातळीवर घडणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या जगामध्ये काय चाललंय त्याचं प्रतिबिंब आपल्या विचारात पडतं. आणि जगामधल्या सगळ्या गोष्टी या कायम बदलत्या असतात. त्या काही एका विशिष्ट क्रमाने त्या बदलत असतात. आणि त्यामुळे त्यांना स्थिरता किंवा त्यांच्यामध्ये एक स्थिर आधार शोधणं हे सिलोला त्यात फारसं स्वारस्य वाटलं नाही. म्हणून तो काय प्रत्येक ठिकाणी त्याचं म्हणणं असं आहे, वैचारिक जी गोष्ट आहे ती अस्थिर आहे. मग देव ही एक कल्पना आहे, ती देखील निश्चित नाही. श्रद्धा ही देखील त्याच्यावरच आधारलेली आहे, त्यामुळे ती देखील अस्थिर आहे. आपण काय केले पाहिजे ह्याच्याबद्दल तुम्ही वैचारिक पातळीवर वाद घातला, कुठल्याही वादाला शेवटी ठाम त्याला आधार आहे असं म्हणता येणार नाही. त्यामुळे अशी त्याची मननाची किंवा याची संगती, अनुभूतीची संगती ही या पद्धतीने आलेली आहे. आणि दुसऱ्या प्रकरणाच्या शेवटी त्यांनी काय म्हटलं, समजून घेण्याची वृत्ती, तो महत्वाचा मुद्दा दुसऱ्या प्रकरणातला आहे की मी सांगतो ते मला सोयीची वाटते त्या पद्धतीने. ज्यांना आंतरिक सत्याशी दुरान्वयानेही काही घेणं नाही, म्हणजे एक आंतरिक सत्य आहे जे आपल्याला जाणवतं, प्रत्ययाला येतं, त्याच्याकडे भर आहे सिलोचा जास्त. म्हणून जो जीवनाला अर्थ आहे की नाही हे एक आपलं स्वतःचं आंतरिक सत्य आहे. फक्त त्यांनी सूचित काय केलेलं आहे की मरणानंतरही काही गोष्टी शिल्लक राहतात. म्हणजे उदाहरणार्थ आज आपण आपले माझे आई वडील आज जिवंत नाहीत, शरीराने जिवंत नाहीत, पण कालच माझ्या आईचा 104वा वाढदिवस होता, म्हणजे जयंती होती 104वी. मग तो फोटो बघून तिच्या वेगवेगळ्या आठवणी जागृत झाल्या. मग त्या आठवणीच्या रूपाने ती माझ्यामध्ये आहे का नाहीये, तर आहे. तिचं वागणं, तिच्या वागण्याचे आमच्या मनावर झालेले परिणाम हे शिल्लक आहेत का नाहीये, तर आहेत. आणि तिची काही स्वप्न होती ती आमच्या पिढीने पूर्ण केली नाहीत, पण आमच्या नंतरच्या म्हणजे माझ्या बहिणीच्या मुलांनी तिचं एक स्वप्न पूर्ण केलं. त्यामुळे आता ती त्या स्वरूपात ती नाहीये, पण ह्या स्वरूपात ती आहे. म्हणजे तिचं एक अस्तित्व आहे. जगणं जरी तिचं संपलं असलं, मरण जरी आलेलं असलं देहाला, तरी अस्तित्व संपलंय असं म्हणता येणार नाही. म्हणून अर्थात हा एक अनुभव घेण्याचा भाग आहे असं त्यातनं सूचित होतं. तर मला जे समजलं ते हे असं आहे की शेवटी तो आंतरिक सत्याचा भाग आहे, आंतरिक अनुभूतीचा भाग आहे. म्हणून तो काय म्हणतो की बाबा क्रूरपणा पण आहे, क्रूरपणा आहे, मला भयानक वाटतो. पण त्यामुळे समजा एखादा हा जो आहे कोंबडी कापणारा किंवा बकरी कापणारा, आज ईद आहे, तर तो बकरी कापणारा त्यामुळे तो भयानक आहे असं मी म्हणून कसं चालेल. तो म्हणजे तो आहे, त्यात एक क्रूरपणा आहे, परंतु तो मला भयानक वाटला म्हणून तो चांगला किंवा वाईट आहे असं मी त्याच्यावर लगेच शिक्के मारत बसणार नाही. मी सगळ्या गोष्टींकडे वेगळ्या अनुभवातून बघू शकेन. म्हणजे एक व्यापक स्वीकार आहे जीवनाचा आणि जीवनातल्या विविधतेचा आणि विविध विचार प्रवाहांचा, विविध मतांचा, ह्याच्यामध्ये थोडासा अतिशय वेगळ्या भावनिक स्थितीमधनं स्वीकार केलेला असा मला दिसतो याच्यात. फक्त ह्या निरर्थकता या पानातला जर मजकूर बघितलं तर अर्थ लावण्याचे आपले सांकेतिक जे किंवा कन्व्हेन्शनल असे सगळे मार्ग आहेत ते सिलोनी बंद करून टाकले असं दिसतं. कारण ते बंद केल्याशिवाय अर्थ लावता येणार नाही अनुभवातून. त्याचा उद्देश असा आहे की आपल्या सगळ्यांना असं मार्गदर्शन करावं की अनुभूतीकडे मननातून अनुभूतीकडे जाण्याचा मार्ग किंवा वृत्ती ठेवावी. उदाहरणार्थ द्यायचं तर समर्थन करणे, कुठल्याच गोष्टीचं आपण समर्थन खरं करू शकत नाही हे नाकारतो. नंतर
आपण जे भ्याड आहे, शूर आहे, असे जे व्हॅल्यू मूल्य देतो लोकांना, आता सांगितल्याप्रमाणे त्याचं कलरिंग करतो, ते पण करणं चुकीचं आहे. तिसरं वाक्य तर मला फारच खतरनाक वाटते आणि महत्वाचं आहे. ईश्वर ही एक अनिश्चित गोष्ट आहे. हे फार डिस्टर्बिंग आहे. आणि तसं बघितलं तर सगळ्यात ऍडव्हान्स थिंकिंग, आता आम्हाला एक जण क्वांटम फिजिक्स बद्दल बोलत असतात, तर मला ते क्वांटम फिजिक्स सारखं वाटायला लागते की फिजिकल रियालिटी सुद्धा फिजिक्सला अशी काय बरं निश्चित गोष्ट वाटत नाही, अनिश्चितच वाटते रियालिटी. तर इथे तो म्हणतो ईश्वर सुद्धा अनिश्चित गोष्ट आहे. आणि अनुभवातून बघितलं तर हे सगळे संत त्यातून गेलेले आहेत. तुकाराम आणि विठोबा यांचं द्वंद्व आणि भांडण आणि त्याच्याबद्दल आलेले संशय हे कितीतरी अभंगातून येत असतात. ईश्वर निश्चित आहे असं त्याला वाटलं नाही अनेक वर्ष. आणि अशी एक वेळ आली की तर आपणच विठोबा आहे, त्यावेळेला त्याला समजलं. तर अशा प्रकारे प्रत्येक किंवा माझं मत इतरांपेक्षा योग्य आहे की अयोग्य असा अर्थही लावणं चूक आहे. नंतर आणि महत्वाचं म्हणजे कुठल्याच ह्याला माझं समर्थन करू शकत नाही. हे मला वाटतं फार आपले सगळे त्यांनी शस्त्र आहेत आपलं मत योग्य आहे असं सांगण्याचे आणि समर्थन करण्याचे, हे सगळे काढून घेतले. त्यामुळे करायचं काय, अर्थ कसा लावायचा. आणि हे पहिल्या दिवशीचं त्याचं असे 10 दिवस तो चिंतन मनन करतो. 10 दिवसाचं ती 10 प्रकरणं आहेत. तर पहिल्या दिवशी त्यांनी हे असं मांडलेलं आहे आणि नंतर त्याला त्याच्या अनुभवातून आलेलं जे समजलेला अर्थ आहे तो मांडत जातो. आता अर्थ काय आहे असं आता मला त्याचं उत्तर देता येत नाही, पण अनुभवाच्या जवळ गेल्यावर काहीतरी सापडेल आणि तो तुमच्या पुरता तरी पुरेसा आहे असं मला आता वाटतं. त्यातलं एक महत्वाचं वाक्य जे आहे ते नेमकं मधोमध आहे बघा, 6वं. जो एखाद्या कृतीसाठी निर्धार करतो त्याची जबाबदारी ही जे कोणी कसलाच निर्धार करीत नाही त्यांच्या जबाबदारीपेक्षा जास्त असत नाही. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर तुमच्या गावामध्ये जो एक मुख्य कार्यकारी अधिकारी आहे, त्या मुख्य कार्यकारी अधिकारी असेल किंवा नगराध्यक्ष असेल, मेयर असेल, त्यांनी एक जबाबदारी घेतलेली आहे त्या शहराची, म्हणजे बाकीच्यांची जबाबदारी संपली असं आपण जे म्हणतो, तर ते तसं नाहीये. त्याची जबाबदारी जशी आहे तशी तुम्ही त्या ठिकाणी आहात तर तुमची पण जबाबदारी आहे. त्यामुळे तुम्ही जर एखाद्या कृतीविषयी संबंधित असाल तर तुम्ही त्याला जबाबदार आहात. तुमची जबाबदारी कमी किंवा जास्त नाहीये. ह्यातनं तो संपूर्ण जगामध्ये जे चाललेलं आहे त्याच्याशी स्वतःला जोडून घेतो किंवा माझी जबाबदारी कमी नाहीये, मला माझी पण जबाबदारी आहे. ज्यांनी निर्धार केलेला आहे त्यांची जबाबदारी आहे. आणि मी जर असं म्हणत असेल नाही नाही ते त्या सगळ्या गोष्टीला सरकार जबाबदार आहे, त्या सगळ्या गोष्टीला पुढारी जबाबदार आहेत, त्या सगळ्या गोष्टीला इतर देश जबाबदार आहेत, साम्राज्यवादी देश जबाबदार आहेत, तर त्यांच्या बरोबरच माझी जबाबदारी पण आहे. मी जर त्या ठिकाणी त्या कृतीच्या क्षेत्रामध्ये मी जर असेन तर माझी जबाबदारी मला टाळता येणार नाही. हा त्यातला एक फारच मोठा नैतिक अधिष्ठान असणारा भाग आहे तो. नाही, त्यातून तुम्ही पळवाट काढू शकत नाही. नैतिक जबाबदारी तुम्ही कुठेही असला तरी, कुठल्याही पोझिशन मध्ये असला तरी, असा अर्थ आहे का?
नंतर एक जे तत्व आहे त्याच्याशी या 6व्या गोष्टीचा संबंध येतो, आणि ते म्हणजे जे कोणी मानववादी होऊन गेले ते सगळे अहिंसावादी होते, परंतु ते सगळे सक्रिय अहिंसावादी होते, ते निष्क्रिय अहिंसावादी नव्हते. तेव्हा सक्रिय अहिंसावाद हा जो भाग आहे त्याच्याशी या 6व्या गोष्टीचा संबंध आहे. म्हणजे मला जर माझ्या विरुद्ध जर कोणी हिंसा करत असेल तर मला त्याला विरोध हा केला पाहिजे, हिंसा न करता विरोध केला पाहिजे. याला सक्रिय अहिंसा असं म्हटलेलं आहे. त्याचा नंतर संबंध आलेला आहे, पण आता आपलं मला वाटलं म्हणून मी केवळ त्याचा उल्लेख करतो. पीस फोर्स आणि जॉय मधील जो फोर्स आहे तो बहुतेक सक्रिय अहिंसेशी निगडीत आहे. निर्मळ सर, पाटील सर, तुम्हाला काही टिप्पणी? मला वाटतं 9व्यामध्ये सांगितलेलं आहे ते सुद्धा याच विषयाशी 6व्या मुद्द्याशी निगडीत आहे. माय रिझन्स आर नो बेटर दॅन द रिझन्स ऑफ अदर्स. जे कंदलगावकर सरांनी सांगितले त्यांनी की सगळे मार्ग बंद करून टाकलेले आहेत, चिंतन करायला लावलेलं आहे, आणि खूप सखोल विचार इथे मांडलेला आहे. पाटील सर, आपण कुठलं नववा मुद्दा म्हटला होता? 9वा मुद्दा आणि 6वा याच्यात थोडं साम्य वाटतं. म्हणजे 6वा मुद्दा जो आता भोपळकर सरांनी सांगितला, जो एखाद्या कृतीसाठी निर्धार करतो त्याची जबाबदारी ही जे कोणी कसलाच निर्धार करत नाही करणारे दोघेही जबाबदार तेवढेच. आणि 9वा मुद्दा जो आहे 9वा, माझी कारणे ही इतरांच्या कारणापेक्षा अधिक चांगली किंवा जास्त वाईट असत नाहीत असं आहे. म्हणजे इथे स्वतःला अधिक चांगलं किंवा वाईट समजले, म्हणजे स्वतःचं रेटिंग करणं चुकीचं आहे. किंवा तुलना करणे. यातली प्रत्येक गोष्ट पूर्ण मनन करण्यासारखी आहे असं मला वाटतं. एकेका गोष्टीवर एक एक दिवस मनन होऊ शकते. आता पुढे पहा, क्रुएल्टी आणि काइंडनेस दोन्ही परस्पर विरोधी आहेत. तर त्याच्याबद्दल काय म्हटले 10व्यामध्ये? क्रुएल्टी हॉरिफाईज मी and this is no better than kindness. आम्ही शक्यतो मराठीमधनच बोलण्याचा प्रयत्न करतो. आता तो क्रूरपणा मला भयानक वाटतो, पण त्यामुळे किंवा मुळात मला तो दयाळूपणापेक्षा चांगला किंवा वाईट वाटत नाही. बरोबर. म्हणजे त्याला भयानक आहेच क्रूरपणा. म्हणजे आता सरांनी जसं एक्झाम्पल दिलं की बकरा कापणं किंवा कोंबडी कापणं, हा एक बघताना तो भयानक वाटतो, पण त्याच्यामुळे जो कापतो तो माणूस खूप चांगला किंवा खूप वाईट आहे अशातला भाग नसतो. क्रूरपणा मला भयानक वाटतो. हा, मानववाद किंवा मानववादाला अनेक जण मानवतावाद असं म्हणतात. आम्ही म्हणजे तो फरक केला पाहिजे. म्हणजे मानवतावादी लोक काइंड असतात, दयाळू असतात,
तर इथे ते पण नाकारलंय. नाकारलंय म्हणजे वेगळ्या तात्विक हे वृत्तीने, की अशा प्रकारचं त्याला लेबल लावणे, काइंड चांगलं आणि क्रुएल वाईट, हे तेवढं मनन केल्यावर किंवा आपल्या अनुभवातून बघितल्यावर माझा मी एक खाटीक मित्र होता, तो आमच्यासारखा तुम्हाला वाटायचा, काय फरक वाटला नाही. त्यामुळे असा अनुभव बघितल्यावर क्रूरपणा म्हणजे कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये आहे, कसं झालंय, त्याची लेबल कशी आली आहेत संस्कृतीत, असा सगळा विचार करावा लागेल ना. सांगायचा मुद्दा असा, अशी लेबल आपण वापरतो आणि समर्थन करतो, ती टाळून कसं अनुभव घेता येईल असा विषय. पण मगाशी सांगितलेला मात्र मुद्दा अल्टिमेट वाटतो भूपटकर सरांनी. शेवटी नैतिक जबाबदारीचा मुद्दा राहीलच, आताच्या दिवसापुरताच नाही, प्रत्येक मनांमध्ये तो येईलच कुठेतरी, असं मला वाटते आता, की त्या नैतिक जबाबदारीतून पासून कोण पडून शकणार नाही. आणि नक्की तेवढंच आता होत नाही. आता सगळे वाद होतात, सगळे लेबल होतात, सगळे चर्चा, पण नैतिक जबाबदारीच्या वेळेला नसतेच, आता नाहीच आहे. मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी असं विचारलं तर ते आजच्या संदर्भात गौण मुद्दा येतो. असं विचारणं म्हणजे मूर्खपणा आहे आता. अकराव्या मुद्द्यामध्ये मी किंवा इतर लोक जे काही म्हणतात, आज मी किंवा इतर लोक जे काही म्हणतात त्याला उद्या काही अर्थ असत नाही. म्हणजे जसा काळ बदलतो, वेळ बदलतो, तसे त्याची महती बदलत जाते. भाष्यकर्ता आहात.
एक प्रकारे सर हे पाश्चात्य तत्वज्ञानामधल्या अस्तित्ववादाचं हे विवरण आहे, प्रत्यक्ष रूप आहे असं म्हणता येईल. धर्मळे सरांचं काय म्हणणं आहे? नाही, मी तुम्हा सर्वांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही जे जे काही भाष्य करत आहात त्यावर मी मुक्त चिंतन सध्या करतो आहे. तुम्ही एक मात्र गोष्ट करू शकाल की व्याकरणीय दृष्टिकोनातून प्रत्येक वाक्याचं विश्लेषण करू शकाल की त्याच्यामध्ये कॉन्ट्राडिक्शन, विरोधाभास आहे. एक वाक्यांश आणि दुसरा वाक्यांश किंवा त्यातला जो भाग आहे तो विरोधाभास आहे, आणि त्या दृष्टिकोनातून त्याला काय म्हणायचं आहे हे तुम्ही छान इंटरप्रेट करू शकाल, अर्थ चांगला मांडू शकाल. करता येईल. तुम्ही आता म्हणताय मी ऐकतोय, तुमचं चिंतन त्याच्यावरती चाललेलं असणार आहे. मी प्रयत्न करतोय. नाही म्हणजे सर भोपटकर सर, म्हणजे सिलोनी अस्तित्ववादावर काही प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय का? अस्तित्ववादी भूमिका जी आहे ना, जी दुसऱ्या महायुद्धानंतर मांडली गेली, त्यामध्ये मानवी जीवनाला अर्थ हा आपण देत असतो. हा मुळामध्ये कोणी ठरवलेला आहे, धर्मग्रंथांनी ठरवलेला आहे, निसर्गाने ठरवलेला आहे, आणखीन कुठल्या तरी देशाने ठरवलेला आहे, राज्यव्यवस्थेने ठरवलेला आहे, असं नसून हा आपण ठरवत असतो. म्हणजे सरकारने सांगितलं तुम्ही जाऊन इकडे लढा, कारण तुम्हाला देशभक्ती हा तुमचा धर्म आहे आणि देशासाठी तुम्ही मेलं पाहिजे, तर हे मी मानलं पाहिजे असं काही नाहीये. मी माझा वेगळा विचार करू शकतो आणि ही देशभक्ती नाहीये. लोकांना मारणं, निरपराध लोकांना मारणं ही काही देशभक्ती नाहीये असं मी ठरवू शकतो. अशा प्रकारचं जे चिंतन सुरू झालं त्यामधनं हे निर्माण झालं की माझ्या अस्तित्वाला मीच अर्थ देत असतो. पण त्यामुळे मला जसं स्वातंत्र्य आहे ते द्यायचं, तशीच माझी जबाबदारी पण आहे, आणि त्या जबाबदारीपासून मी पळून जाऊ शकत नाही. आणि लोकांना व्यवस्था किंवा असं हे जे आपण कंडिशनिंग म्हणतो, ते कंडिशनिंग किंवा त्या परंपरा, धर्म, रूढी, शासन व्यवस्था, यंत्रणा यांच्या ताब्यात जाऊन बसायला लोकांना ऍक्च्युली आवडतं, कारण लोकांना स्वातंत्र्याची भीती वाटत असते, कारण स्वातंत्र्याबरोबर जबाबदारी येत असते. अशा तऱ्हेचं मग नंतर ते एरिक फ्रॉम वगैरे यांनी चिंतन केलं होतं. तर हे अर्थात हे सिलोनी आपल्या मननानंतर काढलेलं आहे, पण ते त्या अस्तित्ववादी भूमिकेशी जवळ जाणारं असं आहे. म्हणूनच लॉकडाऊन वगैरे लावतात का? म्हणजे सरकारला लोकांच्या स्वातंत्र्याची भीती वाटते वगैरे असं? लोकांना हवा असतो लॉकडाऊन. मोठं विधान केलं. मला या ठिकाणी एक आईन्स्टाईनचा किस्सा आठवतो. अणूचा शोध लागला, अणुबॉम्ब निर्मिती होऊ शकते, आणि हे जर शस्त्र हिटलरच्या हातात सापडलं तर काय होईल याची भीती आईन्स्टाईनला वाटली, आणि तो अमेरिकेत स्थायिक झाला. आणि जेव्हा हिटलर खरोखरच अणुबॉम्ब तयार करेल असं जेव्हा वाटायला लागलं आणि तो या संपूर्ण जगाचा विध्वंस करेल असं आईन्स्टाईनला वाटायला लागलं, तेव्हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना आईन्स्टाईनने सांगितलं की अणुबॉम्ब आपणच केलेला हवा, अणुबॉम्ब आपणच केलेला हवा. याचा परिणाम असा झाला, अमेरिकेनं अणुबॉम्ब तयार केला आणि तो नागासाकी
हिरोशिमा नागासाकीवरती फोडून टाकलं. आईन्स्टाईननं कपाळाला हात लावला. म्हणजे मी करायला गेलो काय आणि झालं काय, हा एक विचार त्याच्या मनामध्ये आला. आणि मग आईन्स्टाईन काही पत्रकारांनी विचारलं की आईन्स्टाईन म्हणजे त्यांची मुलाखत असताना त्या मुलाखतीत पत्रकारांना विचारलं की पहिलं महायुद्ध असं झालं, दुसरं महायुद्ध असं झालं, तिसरं महायुद्ध कसं होईल? म्हणजे अणुचा शोध लागलाय, हिरोशिमा नागासाकी प्रकरण हे झालेलं आहे, स्फोट झालेला आहे. आणि या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी हा प्रश्न विचारला. आईन्स्टाईननं उत्तर दिलं की तिसरं महायुद्ध कसं होईल मला माहित नाही, पण चौथं महायुद्ध जे होईल ना ते फक्त दगडधोंड्याने होईल. थांबतो.